जसा तुम्ही मागच्या भागात बघितलास तसाच आता शांतपणे ह्यो प्रवास पुढे सरकता. बेटावरून आता परतीचो प्रवास सुरू झालो. हय आम्ही काठावर इलो आणि परतीच्या प्रवासात निघालो. काका नेहमीप्रमाणे अगदी सहजपणे होडी वल्हवत इले. वल्हव रे नखवा हो वल्हव रे रामा. काका होडी वल्हवत येत होते आणि माझ्या डोक्यात ह्याच गाणं चालू होतं. होडीत बसल्यावर असं झालं की काही क्षण असे असतात जे शब्द कमी आणि भावना जास्त असतात. समोर पाणी, मागे बेट आणि मनात खूप काही साठलेलं. पानकुल जुवा म्हणजे फक्त एक जागा नाही तर ता नाता असा जा अजूनही निसर्गाशी आणि माणुसकीशी जोडलेला असा. ह्यो प्रवास हयच थांबता पण हे आठवणी खूप काळ सोबत राहतले. पुन्हा भेटूया अशाच एका खऱ्या कथेत.